ठीक आहे. सर्वांना नमस्कार. सिम्प्लिफाय IASच्या वतीनं आपण 2 प्रोग्राम चालू केलेले आहेत. यामध्ये एक सुपर 30 ॲग्रिकल्चर MPSC सुपर 30 म्हणून एक बॅच चालू केलेली आहे आपण. तर या बॅचच्या माध्यमातून आपण दररोज 2 क्वेश्चन देतोय आपलं पूर्ण सिलेबस वाईज आणि त्याचं दररोज तुम्ही लिहून पाठवताय आणि त्याचं इव्हॅल्युएशन करून देतोय. त्याचबरोबर आपण त्यासाठी जे मॉडेल आन्सर आहे तर ते मॉडेल आन्सर ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. तर या बॅचच्या माध्यमातून आपण 45 दिवसामध्ये आपला पूर्ण सिलेबस कव्हर करतोय. ही एक रिव्हिजन टाईप बॅच आहे आणि या बॅचमध्ये आपण तुमच्या उत्तरात काही कमी पडतंय तर त्या पद्धतीनं आपण तुम्हाला थोडेसे सजेशन देतोय आणि कंटेंट काय असावा तर यासाठी आपण मॉडेल आन्सर देतोय. तर ही 45 दिवसाची बॅच आहे आणि त्याचबरोबर आपण बॉटनीसाठी एक फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा चालू करतोय. तर या फास्ट ट्रॅक बॅचच्या माध्यमातून आपल्या सिलेबसमध्ये असणारे बॉटनीचे सर्व सब्जेक्ट यामध्ये जेनेटिक्स असेल, प्लांट ब्रीडिंग असेल, फिजिओलॉजी असेल, सीड टेक्नॉलॉजी असेल आणि बायोटेक्नॉलॉजी असेल. तर हे सर्व विषय आपण या बॅचच्या माध्यमातून 3 ते 4 दिवसात आपण दररोज 2 ते 3 तासात सेशन घेऊन फास्ट ट्रॅक मोडवर आपण ते कंप्लीट करणार आहे. तर तत्पूर्वी आपण थोडंसं या विषयाच्या बाबतीत ओरिएंटेशन म्हणजे आपल्या जो बॉटनीचा सिलेबस आहे तर त्या सिलेबस वाईज आपल्याला काय वाचायला पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही तयारी कशी करावी तर त्या संबंधी थोडीशी आपण चर्चा करणार आहोत. आपला पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड तर पेपर फर्स्ट मध्ये आपला बॉटनीचा कोणताच सिलेबस नाही आणि पेपर सेकंड मध्ये ठीक आहे. तर आपण हा सिलेबस बघू. आपल्या या स्लाइडमध्ये हा पूर्ण सिलेबस दिलेला आहे 2.1 बॉटनी. तर या बॉटनीमध्ये सुरुवातीला जेनेटिक्स आहे, त्यानंतर जेनेटिक्सचा पार्ट बघायला गेला तर इथपासून ते इथपर्यंत हा पूर्ण जेनेटिक्सचा पार्ट आहे. याच्यात फ्लोरल बायोलॉजी पासून ते तुमच्या सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स पर्यंत हा जेनेटिक्सचा प्लांट आहे. त्यानंतर प्लांट ब्रीडिंगचा पार्ट आहे. तर प्लांट ब्रीडिंगचा पार्ट जवळपास इथपर्यंत आपला सर्व हा प्लांट ब्रीडिंगचा पार्ट आहे. ठीक आहे. इथून पुढं सीडचा पार्ट चालू होतोय. तर सीडचा पार्ट जास्त नाहीये, थोडासाच सीडचा पार्ट आणि त्यानंतर हा सर्व पार्ट आहे इथपर्यंत हा पूर्ण फिजिओलॉजीचा पार्ट आहे आणि इथपासून ते इथपर्यंत हा सर्व बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आहे. त्याचबरोबर 4.1 ह्या सेक्शनमध्ये सुद्धा आपल्याला पूर्ण हा बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट दिलेला आहे. जो तुमचा सिलेबस आहे आणि सिलेबसनुसार आपण काय वाचायला पाहिजे तर त्यानुसार थोडंसं आपण बघू. यामध्ये बघा जेनेटिक्सचा आपला पहिला पार्ट आहे फ्लोरल बायोलॉजी. ठीक आहे. तर या फ्लोरल बायोलॉजीमध्ये आपल्याला काय काय बघावं लागणार आहे. तर याच्यात फ्लोरल बायोलॉजी म्हणजे काय डेफिनेशन असेल. त्याच्यानंतर फ्लोरल बायोलॉजीमध्ये महत्वाचं स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवर. ठीक आहे. स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवर आपल्याला बघावं लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागणार स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवर नंतर आपल्याला थोडस पॉलिनेशनचा पार्ट असतो. ठीक आहे. आपण थोडंसं सिलेबस वाईज जाऊया. पहिला जेनेटिक्सचा पार्ट आहे. जेनेटिक्सच्या पार्टमध्ये पहिला टॉपिक आहे फ्लोरल बायोलॉजी. तर या फ्लोरल बायोलॉजीमध्ये आपल्याला काय बघावं लागणार आहे तर फ्लोरल बायोलॉजीमध्ये महत्वाचा गोष्टी पहिली आहे डेफिनेशन. फ्लोरल बायोलॉजी म्हणजे काय आणि त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवर. ह्या 2 गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा पुन्हा आपण बघणार वेगवेगळे पार्ट ज्यामध्ये पेडुंकल असेल, रिसेप्टॅकल्स असेल, त्यानंतर फ्लोरल ऑर्गन्स, कॅलिक्स असेल, करोला असेल आणि जे 2 महत्वाचे पॉइंट आहेत किंवा जे 2 महत्वाचे ऑर्गन आहेत यामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम. तर हे पाहावे लागणार आहेत. त्याचबरोबर फ्लॉवरचे जे वेगवेगळे प्रकार आहेत यामध्ये कम्प्लीट फ्लॉवर असेल, इनकम्प्लीट फ्लॉवर असेल, परफेक्ट फ्लॉवर असेल, इम्परफेक्ट फ्लॉवर असेल, युनिसेक्शुअल फ्लॉवर असेल, बायसेक्शुअल फ्लॉवर असेल. तर असं वेगवेगळ्या प्रकारचं जे फ्लॉवर आहेत ते आपण याच्यात बघणार आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे मोड्स ऑफ रिप्रोडक्शन. आता मोड्स ऑफ रिप्रोडक्शनच्या अगोदर आपल्याला थोडंसं पॉलिनेशन म्हणजे काय, ठीक आहे, पॉलिनेशन म्हणजे काय होतं, ठीक आहे, हे बघावं लागणार. या पॉलिनेशनच्या बेसिसवर आपले प्लांटचे वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये सेल्फ पॉलिनेटेड, क्रॉस पॉलिनेटेड आणि ऑफन क्रॉस पॉलिनेटेड हे पार्ट बघावे लागणार आहे. त्याच्यानंतर दुसरं सेल्फ पॉलिनेशन मध्ये, सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, सेल्फ पॉलिनेशनच्या ज्या वेगवेगळ्या मेकॅनिझम आहेत की ज्यामुळे सेल्फ पॉलिनेशन प्लांटमध्ये घडून येतं. यामध्ये बायसेक्शुअलिटी असेल, होमोगॅमी असेल, क्लिस्टोगॅमी असेल, चाझमोगॅमी असेल, जेटॅनोगॅमी असेल. तर ह्या पद्धतीचे जे मेकॅनिझम आहेत हे आपण सेल्फ पॉलिनेटेड क्रॉपमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर सेल्फ पॉलिनेटेड क्रॉपचे एक्झाम्पल काय आहेत. त्यानंतर क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप, क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, क्रॉस पॉलिनेशनसाठी जे महत्वाचे मेकॅनिझम आहेत यामध्ये डिक्लिनी असेल, डायकोगॅमी असेल, हेट्रोस्टाईली असेल, हर्कोगॅमी असेल. आणि दोन महत्वाचे जे टॉपिक आहेत किंवा जे दोन महत्वाचे मेकॅनिझम आहे की ज्याच्यावर आपल्याला पुढे डिटेल बघायचं आहे, त्यामध्ये सेल्फ इनकम्पिटेबिलिटी आणि मेल स्टरिलिटी. तर ह्या सर्व मेकॅनिझम आपल्याला क्रॉस पॉलिनेशन मध्ये बघायचे आहेत. त्यानंतर क्रॉस पॉलिनेटेड क्रॉपचे जे एक्झाम्पल आहेत ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर ऑपन क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, ऑपन क्रॉस पॉलिनेशन कशाला म्हणायचं, ऑपन क्रॉस पॉलिनेशनचे एक्झाम्पल काय आहेत, हे सगळं आपण ह्या पॉलिनेशन मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर पॉलिनेशन नंतर जे महत्वाचं आहे ते रिप्रोडक्शन. ठीक आहे. मोड्स ऑफ रिप्रोडक्शन. मोड्स ऑफ रिप्रोडक्शन मध्ये थोडस पुन्हा आपल्याला महत्वाच्या बाबी बघायच्या आहेत. याच्यात आहे जे रिप्रोडक्शन आहे तर याचं प्रकार, मग याचे सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, सेक्शुअल रिप्रोडक्शन कोणामध्ये घडून येतं हे आपण बघणार आहे. त्याच्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शनचे पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत. तर ते प्रकार सुद्धा आपण बघणार आहोत. याच्यात मग व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय, अपोमिक्सिस म्हणजे काय, ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपण बघणार आहे. त्यानंतर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बघणार आहोत. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला बघताना थोडस दोन गोष्टी बघाव्या लागणार आहेत. यामध्ये जे स्पोरोजेनेसिस आहे, गॅमेटोजेनेसिस आहे. ठीक आहे. हे काय आहे स्पोरोजेनेसिस, त्यानंतर ह्याच्यात सुद्धा दोन, मेगा अँड मायक्रो. पुन्हा गॅमेटोजेनेसिस, याच्यात सुद्धा दोन, मेगा, मायक्रो. काय या पद्धतीने आपण स्पोरोजेनेसिस, गॅमेटोजेनेसिस बघणार आहोत. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर फर्टिलायझेशन म्हणजे काय, याच्यात महत्वाची कन्सेप्ट डबल फर्टिलायझेशन. तर या सर्व गोष्टी आपण या सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर आपले दोन टॉपिक, पहिला फ्लोरल बायोलॉजी मध्ये आपण बघितलं काय काय बघणार, त्यानंतर मोड्स ऑफ रिप्रोडक्शन मध्ये आपण काय काय बघणार, ह्या सर्व गोष्टी बघितल्या. त्यानंतर पुढचा महत्वाचा सिलेबसनुसार टॉपिक आहे सेल बायोलॉजी आणि सेल कंपोनंट्स. याच्यात आपल्याला महत्वाचं सेल म्हणजे काय, सेलच्या ज्या महत्वाचे कॉम्पोनंट आहेत. तर यामध्ये बघ प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल, सेल वॉल असेल, ठीक आहे, ह्या गोष्टी आपण बघणार आहे. त्याच्यानंतर न्यूक्लियस असेल, न्यूक्लिओलस असेल, क्रोमोसोम असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल, ठीक आहे, वेगवेगळे प्लास्टिड्स असतील. तर ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्यानंतर इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रायबोसोम्स, गोल्गी बॉडीज, लायसोसोम्स आणि त्यानंतर वेगवेगळे जे लहान लहान कंपोनंट आहेत. तर हे सर्व कंपोनंट आपण या सेल बायोलॉजी आणि सेल कंपोनंट्स मध्ये आपण बघणार आहोत.
याच्यात महत्वाचं प्लांट सेल, ॲनिमल सेल मधलं डिफरन्स काय आहे, युकॅरियोटिक सेल, प्रोकॅरियोटिक सेल मधला डिफरन्स काय आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला ह्या टॉपिकच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. महत्वाचं सेल कंपोनंट म्हणजे काय, त्याची डिस्कव्हरी कोणी केली, ठीक आहे, ह्या गोष्टी. त्याचबरोबर त्याचं स्ट्रक्चर काय आहे, स्ट्रक्चर तुम्हाला इलॅबोरेट करता यायला पाहिजे, आणि महत्वाचं त्याचे फंक्शन्स काय आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला सर्व सेल कंपोनंट्स आहेत तर त्या सेल कंपोनंट्स मध्ये करावी लागणार आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे सेल डिव्हिजन. ठीक आहे. सेल डिव्हिजन मध्ये सुद्धा तुम्हाला महत्वाचं दोन गोष्टी माहित पाहिजेत. एक कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस. ठीक आहे. हे काय आहे. त्याच्यानंतर कॅरिओकायनेसिस मध्ये पुन्हा त्याच्या वेगवेगळ्या सायकल आहेत. तर त्या सायकल बघायला पाहिजे. ठीक आहे. तर याच्यात दोन प्रकार आहेत, मायटोसिस आणि मियोसिस. ठीक आहे. मायटोसिस, मियोसिस. ठीक आहे. मायटोसिस म्हणजे काय, मियोसिस म्हणजे काय. त्याच्यानंतर मायटोसिसच्या ज्या वेगवेगळ्या फेजेस आहेत याच्यात इंटरफेज आणि रेग्युलर ज्या फेजेस आहेत तर त्या फेजेस सुद्धा तुम्हाला बघाव्या लागणार आहेत. ठीक आहे. ते 4 फेजेस आहेत तर त्या बघाव्या लागणार आहेत. यामध्ये प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. ठीक आहे. इंटरफेजेस आणि जे रेग्युलर फेजेस आहेत त्याच्यात प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज अँड टेलोफेज. या प्रत्येक फेज मध्ये काय होतंय, कोणकोणत्या घटना घडतायत, तर हे आपल्या सगळ्या आपल्याला माहित पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर मियोसिस. मियोसिसचे पुन्हा दोन प्रकार, मियोसिस फर्स्ट, मियोसिस सेकंड. मियोसिस सेकंड. त्याच्यात तसंच मियोसिस फर्स्टच्या ज्या वेगवेगळ्या फेजेस आहेत, मियोसिस सेकंडच्या वेगवेगळ्या फेजेस आहेत. त्यानंतर मियोसिस फर्स्ट, मियोसिस सेकंड मध्ये फरक काय आहे, ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. ठीक आहे. मायटोसिस, मियोसिस मधला फरक काय आहे, तर त्याही गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. तर ह्या सेल डिव्हिजनच्या माध्यमातून आपण त्या सर्व गोष्टी पाहणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा आपला टॉपिक आहे स्ट्रक्चर अँड रिप्लिकेशन ऑफ जेनेटिक मटेरियल. ठीक आहे. जेनेटिक मटेरियल म्हणून आपण महत्वाचं डीएनएचा वापर केला जातो. तेव्हा डीएनए हा महत्वाचं जेनेटिक मटेरियल आहे. तर जेनेटिक मटेरियलचं जे स्ट्रक्चर आहे रिप्लिकेशन आपल्याला ह्या माध्यमातून पाहायचं आहे. तर ठीक आहे. त्यानंतर याच्यात आपण आरएनए सुद्धा बघणार आहोत, कारण की काही काही जे व्हायरस आहेत तर त्याच्यात आरएनए जेनेटिक मटेरियल म्हणून यूज केला जातो किंवा जेनेटिक मटेरियल म्हणून कार्य करतं. तर आपण आरएनए सुद्धा याच्यात बघणार आहोत. ठीक आहे. तर ह्याच्यात महत्वाचं, आता हे थोडंसं पुसून घेऊ आपण. ठीक आहे. आता याच्यात आपण डीएनए बघणार आहोत. डीएनएचं स्ट्रक्चर असेल. ठीक आहे. स्ट्रक्चर मध्ये आपल्याला माहिती आहे याच्यात न्यूक्लिओटाइड असतं, याच्यात नायट्रोजन बेसेस, डिऑक्सिरायबोज शुगर, शुगर आणि फॉस्फेट. तर याविषयी आपण थोडंसं डिटेल बघणार आहोत. डीएनएचं स्ट्रक्चर, त्याच्यानंतर डीएनएचं रेप्लिकेशन म्हणजे डीएनए पासून डीएनए तयार होणं. तर हेही आपल्याला याच्यात बघायचं आहे, रेप्लिकेशनची प्रोसेस काय आहे. तर ही आपण या माध्यमातून बघणार आहोत. त्यानंतर पुढं दुसरं आपण आरएनए बघणार आहोत. तुमच्या पेजवर बघा आरएनएचं सुद्धा. आता आरएनएचे जे टाइप्स आहेत. ठीक आहे. पहिलं आरएनए म्हणजे काय, डेफिनेशन. त्यानंतर आरएनएचे वेगवेगळे टाइप्स, यामध्ये mRNA असेल, tRNA असेल आणि rRNA असेल. तर हे प्रकार, ह्यांची वेगवेगळी फंक्शन काय, ह्यांचं स्ट्रक्चर काय आहे, तर याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यावी लागणार आहे. त्यानंतर महत्वाचं ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे डीएनए पासून आरएनए तयार होणं, याला ट्रान्सक्रिप्शन म्हणायचं. तर हे ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस पण आपल्याला
याच्यात बघावे लागणार आहे. ठीक आहे, डीएनए आरएनए आपण याच्यात बघणार आहे. याच्यानंतर आरएनए पासून प्रोटीन तयार केलं जातं, त्याला ट्रान्सलेशन म्हणतात. तर ही प्रोसेस पण आपण थोडक्यात बघणार आहोत. ठीक आहे, डीएनए पासून डीएनए रेप्लिकेशन, डीएनए पासून आरएनए ट्रान्सक्रिप्शन आणि आरएनए पासून जे प्रोटीन तयार होतं त्याला ट्रान्सलेशन, आणि या सर्व प्रोसेसला सेंट्रल डॉग्मा म्हणतात. तर ही सर्व प्रोसेस इन शॉर्ट आपण ह्या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत आपल्या या मॉड्यूलमध्ये. तर या पद्धतीचं त्यानंतर आपण जसं मग सांगितलं डीएनए आरएनए मधला फरक तुम्हाला माहित पाहिजे, डीएनएचं वर्क आरएनएचं वर्क काय आहे तर ते तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण आपल्या या मॉड्यूलमध्ये जाणार आहोत. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे स्ट्रक्चरल चेंजेस इन क्रोमोझोम. ठीक आहे, स्ट्रक्चरल चेंजेस इन क्रोमोझोम मध्ये जाताना सुरुवातीला आपल्याला माहिती आहे जे आपले सेलचे जे कंपोनंट आहे तर त्याच्यात आपण थोडस जे आपलं क्रोमोझोम आहे तो बघणारच आहे. तर त्यानंतरही आपल्याला थोडस क्रोमोझोमचं स्ट्रक्चर, क्रोमोझोम म्हणजे काय, क्रोमोझोमचं स्ट्रक्चर. ठीक आहे, आणि स्ट्रक्चर नंतर आपल्याला माहिती आहे क्रोमोझोम मध्ये दोन प्रकारच्या जे चेंजेस आहेत तर ते होत असतात. एक आहे स्ट्रक्चरल आणि दुसरा आहे न्यूमरिकल. ठीक आहे, स्ट्रक्चरल आणि दुसरा आहे न्यूमरिकल. न्यूमरिकलचं आपण जे प्लॉइडी मध्ये आपण शिकणार आहोत, म्हणजे प्लॉइडीचा जो आपला पुढचा टॉपिक येईल जो आपला प्लांट ब्रीडिंग मध्ये असेल तर त्याच्यात जे आपले अनयुप्लॉइडी असेल, पॉलिप्लॉइडी असेल. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने आपण हे न्यूमरिकल जे चेंजेस होतात तर ते आपण बघणार आहोत. पण सध्याच्या या टॉपिक मध्ये स्ट्रक्चरल चेंजेस, या स्ट्रक्चरल चेंजेस कोणकोणत्या प्रकारे होतात, या स्ट्रक्चरल चेंजेसचे सुद्धा 4 मेकॅनिझम आहेत. तर त्याच्यातला पहिला आहे डिलिशन, दुसरा आहे डुप्लिकेशन, तिसरा आहे इन्व्हर्जन आणि चौथा आहे ट्रान्सलोकेशन. तर या सर्व गोष्टी आपण या स्ट्रक्चरल चेंजेस मध्ये बघणार आहोत. त्यानंतर या स्ट्रक्चरल चेंजेस झाल्यामुळं कोणकोणते इफेक्ट होतात तर त्याही गोष्टी आपण या टॉपिकच्या माध्यमातून बघणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील. किंवा आपलं मेन्सची तयारी करताना आपण प्रत्येक जो टॉपिक आहे तर त्या टॉपिक मध्ये कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजेत की ज्या महत्वाच्या आणि इन जनरल गोष्टी आहेत तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला या माध्यमातून मी सांगत आहे. तर त्या पद्धतीने आपला जो अभ्यास आहे किंवा जे आपलं रिव्हिजन आहे तर त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर त्याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या. त्याच्यानंतर आपण पुढचा थोडासा महत्वाचा टॉपिक बघूया. यामध्ये म्युटेशन. आता ह्या म्युटेशन मध्ये तुम्हाला काय काय बघावं लागणार आहे. तर म्युटेशन मध्ये पहिलं आहे म्युटेशनची डेफिनेशन. ठीक आहे, म्युटेशन म्हणजे काय, ठीक आहे, ही गोष्ट बघावी लागेल. त्यानंतर म्युटेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत, टाइप्स. ठीक आहे, म्युटेशनचे टाइप्स तुम्हाला बघावं लागणार. ह्या म्युटेशन मध्ये पुन्हा जे म्युटेशन घडवून आणणारे जे घटक आहेत तर त्याला आपण म्युटाजन म्हणतो, म्युटाजन्स. ठीक आहे, तर ह्या म्युटाजन म्हणजे काय, म्युटाजनचे पुन्हा त्याचे वेगवेगळे प्रकार, टाइप्स. ठीक आहे, तर हे तुम्हाला थोडस बघावं लागणार आहे. त्यानंतर महत्वाचं याचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि ऍप्लिकेशन्स. तर ह्या बेसिक गोष्टी आपण या टॉपिकच्या माध्यमातून बघणार आहोत आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही या टॉपिकच्या माध्यमातून करायला पाहिजेत. ठीक आहे, तर हा झाला बेसिक म्युटेशनचा टॉपिक. याच्यानंतर आपल्याला थोडंसं म्युटेशन ब्रीडिंग आहे हे आपण ब्रीडिंग मध्ये बघणार आहोत. या म्युटेशनचा उपयोग ब्रीडिंग मध्ये कसा केला जातो किंवा ब्रीडिंग टेक्नॉलॉजीमध्ये कसा यूज केला जातो तर ते आपण त्याच्यात बघणार आहोत. ह्याच्यात फक्त म्युटेशन आणि म्युटेशन विषयी बेसिक इन्फॉर्मेशन आपण घेणार आहोत. याच्यानंतर 3 छोटे छोटे टॉपिक आहेत, जीन फंक्शन, जीन रेग्युलेशन आणि
जीन इंटरॅक्शन. ठीक आहे. जीन फंक्शन म्हणजे जीनची जी वेगवेगळी कामं आहेत याच्यात पुन्हा तेच येणार. जीन कोणकोणती कामं करतो, तर याच्यात सुद्धा आपल्याला माहिती आहे, जसं मागं आपण बघितलं डीएनए टू डीएनए जे रेप्लिकेशन आहे, रेप्लिकेशन मध्ये काम करतंय. ठीक आहे. त्यानंतर ट्रान्सक्रिप्शन मध्ये काम करतंय. तर ह्या गोष्टी पुन्हा ह्याच्यात येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर जीन रेग्युलेशन, वेगवेगळे ज्या घटना आहेत ते रेग्युलेट करण्याचं काम सुद्धा जीन करत असतंय. तर रेग्युलेशनच्या कोणकोणत्या गोष्टी आहेत, फंक्शनच्या कोणकोणत्या गोष्टी आहेत, तर ते बघणार आहोत. ठीक आहे. ह्या बेसिक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर याच्यात अजून पुन्हा थोडंसं जीनचे फंक्शन वेगवेगळे कोणकोणते आहेत. ठीक आहे. हे रेग्युलेट करतंय. जीनची वेगवेगळी फंक्शन याच्यामध्ये थोडंसं प्रोटीन कोड करण्याचं असेल, ते सुद्धा काम त्याचं आहे. तर ते सुद्धा आपण याच्यात बघणार आहोत. त्याच्यानंतर जे महत्वाचा दुसरा आहे जीन इंटरॅक्शन. आता जीन इंटरॅक्शन म्हणजे काय? जे वेगवेगळे जीन आहेत, तर ते एकमेकांच्या बरोबर कोणकोणत्या गोष्टी करत असतात, तर त्याच्यानुसार ते जीन इंटरॅक्शन घडून येत असते. जीन इंटरॅक्शन मध्ये पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत. याच्यात इपिस्टॅसिस असेल, कॉम्प्लिमेंटरी जीन ॲक्शन असेल, ठीक आहे, डॉमिनंट जीन ॲक्शन असेल, इनकम्प्लीट डॉमिनन्स जीन ॲक्शन असेल, कोडॉमिनन्स जीन ॲक्शन असेल. तर या पद्धतीच्या ज्या वेगवेगळ्या जीन इंटरॅक्शन आहेत, तर ते आपल्याला याच्यात बघायचे आहेत. तर ते थोडक्यात आपण बघणार आहोत. हे 3 खूप मोठे टॉपिक नाहीत आणि खूप महत्वाचेही टॉपिक नाहीत. ठीक आहे. तर त्या पद्धतीनं थोडंसं थोडक्यात हे टॉपिक आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर पुढचं आहे मेंडेलियन प्रिन्सिपल्स. आता मेंडेलियन प्रिन्सिपल्समध्ये बऱ्याचशा नवीन गोष्टी आपल्याला येणार आहेत. याच्यात मग जीन असेल, अलील असेल, जिनोटाइप असेल, फिनोटाइप असेल. ठीक आहे. त्यानंतर क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर्स असतील, क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर्स असतील. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपण ह्याच्यात बघणार आहोत. काही नवीन कन्सेप्ट असतील, प्लिओट्रॉफी असेल, ठीक आहे, तो असेल, मल्टिपल आले असेल. तर ह्या प्रकारचे जे बेसिक ज्या काही कन्सेप्ट आहेत किंवा ज्या बेसिक टर्म आहेत, तर ते टर्म आपण या मेंडेलियन प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी मध्ये बघणार आहोत. याच्यात मेंडेलचं वर्क असेल, त्यानंतर मेंडेलला सक्सेस मिळाला त्याचे रिझन्स असतील. तर ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर मेंडेलचे जे महत्वाचे 2 लॉ आहेत, त्याच्यात पहिला लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. तर हे 2 लॉ आपण थोडंसं सविस्तर बघणार आहोत एक्झाम्पलसह. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे मेंडेलियन प्रिन्सिपल्स हे न्यूक्लिअर इनहेरिटन्सवर आधारित आहेत. ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त थोडंसं ह्या मेंडेलियन प्रिन्सिपलला डेव्हिएट करण्याचं काम किंवा डेव्हिएट होत आहेत असं कुठं दिसून येतं, तर त्यात इनकम्प्लीट डॉमिनन्स असेल, कोडॉमिनन्स असेल, लिदल जीन्स असतील. तर ह्या गोष्टी सुद्धा आपण या माध्यमातून बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण थोडंसं मल्टिपल फॅक्टर हायपोथेसिस बघणार आहे. तर ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत, ह्या आपण ह्या मेंडेलियन प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर ज्या न्यूक्लिअर इनहेरिटन्स व्यतिरिक्त आपलं दुसरा एक कन्सेप्ट आहे सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स. ठीक आहे. तर या सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्समध्ये सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स म्हणजे काय, त्यानंतर सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स कशा प्रकारे होतो, कशा माध्यमातून होतो. ठीक आहे. त्यानंतर मेंडेलियन इनहेरिटन्स, सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स मधला फरक काय आहे, त्यानंतर सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्सचे एक्झाम्पल काय आहेत. तर ह्या दृष्टीने आपण थोडंसं सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स बघणार आहोत. या सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. यामध्ये सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्सचा आपल्या ब्रीडिंगमध्ये काय उपयोग होतो, तर ते सुद्धा आपण थोडक्यात बघणार आहोत. त्यानंतर आपल्या या जेनेटिक्सचा शेवटचा टॉपिक आपल्या सिलेबसनुसार लिंकेज अँड इट्स इस्टिमेशन. तर या लिंकेज इट्स इस्टिमेशन मध्ये आपल्याला पहिल्यांदा लिंकेज म्हणजे काय, तर या लिंकेजचे थोडीशी कॅरेक्टरिस्टिक बघावे लागतील. त्याच्यानंतर लिंकेजचे वेगवेगळ्या फेजेस आहेत. तर या फेजेस सुद्धा आपल्याला या माध्यमातून बघाव्या लागणार आहेत. या फेजेसमध्ये आपल्याला 2 प्रकारच्या फेजेस आहेत. यामध्ये कपलिंग फेज आणि रिपल्शन फेज. तर ह्या दोन फेजेस विषयी आपण थोडंसं
सविस्तर बघणार आहोत. त्यानंतर लिंकेजचे जे वेगवेगळे टाईप्स आहेत तर हे टाईप्स सुद्धा आपण या माध्यमातून बघणार आहोत. आणि शेवटी या लिंकेजचा जो आपल्या प्लांट ब्रीडिंग मध्ये जो उपयोग होतो तर तो सुद्धा आपण या माध्यमातून बघणार आहोत. याच्यात महत्वाचा अजून एक कन्सेप्ट आहे क्रॉसिंग ओव्हर. आणि जो आपल्या या सिलेबसमध्ये दिलेला नाही पण थोडासा महत्वाचा आहे. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय, ठीक आहे, क्रॉसिंग ओव्हर कोणकोणत्या प्रकारे होतं तर हे थोडंसं आपण बघायला पाहिजे. त्याच्यानंतर चाईजमाटा फॉर्मेशन, क्रॉसिंग ओव्हर आणि चाईजमाटा फॉर्मेशन, ओव्हर चाईजमाटा फॉर्मेशन, ठीक आहे. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय, क्रॉसिंग ओव्हरचे प्रकार काय आहेत, क्रॉसिंग ओव्हरचे फायदे काय आहेत, ठीक आहे. त्यानंतर त्याचा इम्पॅक्ट काय होतो, चाईजमाटा फॉर्मेशन ते कशात दिसून येतं. तर ह्या सर्व बेसिक गोष्टी आपल्याला ह्या माध्यमातून करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे जेनेटिक्सचा जो आपल्या पेपर सेकंड मध्ये ऍग्रिकल्चर एमपीएससीच्या पेपर सेकंड मध्ये जो सिलेबस आहे तर सिलेबसनुसार आपल्याला प्रत्येक टॉपिकमध्ये काय करायला पाहिजे आणि ह्या प्रत्येक टॉपिकच्या माध्यमातून आपण आपले जे रिव्हिजनचं जे मॉडेल आहे किंवा मॉड्यूल आहे ते आपण हे करणार आहोत, लॉन्च करणार आहोत. तर त्या मॉड्यूलमध्ये फास्ट ट्रॅक बेसिसवर आपण कोणकोणत्या गोष्टी घेणार आहे तर हे थोडक्यात तुमच्या पुढं सांगितलं. तर या पद्धतीनं थोडासा स्मार्ट अभ्यास करा. स्मार्ट अभ्यास केल्यानंतर ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत तेवढ्या जरी केल्या तर तुम्हाला हे बॉटनी आहे हे अवघड वाटणार नाही. तर या पद्धतीनं तुम्ही अभ्यास कराल अशी अपेक्षा. धन्यवाद.